नमस्कार, मी स्वराज जिल्टे, वर्धा जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य। आमचं जे मागणी आहे ते मागणी आमची फक्त एकमेव मागणी आम्ही घेऊन इथे नागपूर संत्रानगरीमध्ये आलेलो आहो। आमची जी मागणी आहे ते फक्त चतुर्थ श्रेणी, आम्हाला चतुर्थ श्रेणी शासनाने बहाल करावी व आम्हाला सन्मानाने जगण्याकरिता उपकृत करावे, ही आम्हाला महसूल मंत्री व मुख्यमंत्री साहेबांकडे आमची विनंती आहे। एकूण किती असे तुमचे संख्या आहे ज्यांची आज उपस्थित झालेले आहे? राज्यभरातील 12,600 लोक आमचे म्हणजे पद आहे, त्यापैकी बरेचसे म्हणजे जवळपास सर्व लोक इथे आलेले आहे व आमची संख्या पुरेपूर इथे आहे व आंदोलन करत आहे। नाही, सर्व आमच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सेवक इथे विदर्भात नागपूर नगरीमध्ये आलेले आहे आंदोलनाकरिता। महसूल मंत्री आता बावनकुळे साहेबच आहेत, बावनकुळे साहेबांना पत्र झालेला आहे का? पत्र तुमच्या संघटनेच्या वतीने त्यांच्यासोबत थेट चर्चा झाली काय आणि काय त्यांनी त्यावरती आश्वासन दिलेलं आहे? अद्याप त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही आहे। आम्ही मागील 4 दिवसापासून इथे बसलेलो आहोत। त्याच्या अगोदर 2 दिवस आम्ही तालुका लेवलला तलाठी साजा लेवलला आम्ही बसलेलो आहोत। आमचं आंदोलन जे आहे ते 5 ते 6 दिवसापासून चालू आहे, परंतु अद्याप आमची दखल ही शासनाने घेतलेली नाही, महसूल मंत्री साहेबांनी घेतलेली नाही। आम्हाला एकच विनंती आहे की शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करावी, कारण आम्ही जे तळागाळात काम करत आहोत, ई-पीक पाहणी व इतर चतुर्थ श्रेणीचे जे कामं आहे ते आम्ही करून राहिलेलो आहोत। आमचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे शासनावर भरपूर असा परिणाम झालेला आहे, म्हणून आमची मायबाप सरकारला विनंती आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करावं। कार्य तुमचे काय आहे? जसं महसूल विभागामध्ये रेती घाट असो या कार्यालय असो, तुमचे काय प्रमुख कार्य तुम्ही करत असतो? आमचं प्रमुख कार्य म्हणजे तलाठी कार्यालयात जे शासनाच्या ज्या योजना आहेत ते त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रमुख काम आहे। तसेच तलाट्यांना मदत करणे, तहसील कार्यालयामध्ये नैसर्गिक आपत्ती, नाईट ड्युटी, रेती घाटावर कामं, इतर सर्व जे कामं आहे ते सर्व आम्ही ग्राउंड लेवलला करत असतो। निवडणुकीचे महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचे कामं आहे ते आम्ही प्रामुख्याने कोतवालाशिवाय निवडणुकीचं काम होणे शक्य नाही। सर्व याच्यामध्ये हमाली काम झालं किंवा इतर कोणतेही कामं झाले, पेट्या उचलणे, सर्व कामं जे आहे ते कोतवाल करत असतो महसूल विभागात। तुम्हाला पगार मिळतो की मेहनताना मिळतो? आम्हाला जे आहे आम्ही अगोदर पगारी होतो, परंतु शासनाने आमच्यासोबत शब्दाचा खेळ खेळून आम्हाला मानधनी केलेलं आहे। आम्ही नाही शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे कशामध्ये आपल्याला मोडलेलं नाही, आम्हाला मानधन कर्मचारी म्हणून संबोधलेलं आहे। आम्हाला चतुर्थ श्रेणी जर दिली तर आम्ही शासकीय होऊ, कारण आम्ही जे शासकीय लोक जे कामं करतात त्यापेक्षा जास्तीत जास्त कामं आम्ही करून राहिलेलो आहे। आम्ही वर्ग 3चे सुद्धा कामं करून राहिलेलो आहोत। आमच्याकडे तसे आदेशसुद्धा आहे। आता तुम्ही कोणत्याही श्रेणीमध्ये नसताना तुम्हाला सुविधा काय मिळतात? तुमचं SIC असो, EPF असो, PF असो, यामध्ये सुविधा काही आहे की नाही? आम्हाला कोणतीही सुविधा मिळत नाही। आमचा जो कोतवाल रिटायर होतो त्यांना 1ही रुपयाची शासनाकडून मदत मिळत नाही। रिटायर झाल्याच्या नंतर त्याला भीक मागण्याची वेळ आलेली आहे। बरेचसे कोतवाल जे आहे चौकात भीक मागून राहिलेले आहे, त्यांना निराधाराचा पगार करावा लागतो व त्याच्यात आपली उपजीविका भागवावी लागते। तो सुद्धा पगार आम्हाला मिळत नाही, कारण आम्ही अगोदर नोकरीवर होतो, त्याच्यामुळे ते सुद्धा योजना आम्हाला शासन देत नाही। आता जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं काय तुमचं स्टेप आहे? तशी आमची मागणी जी आहे जर पूर्ण नाही झाली तर आम्ही आंदोलन हे अधिक तीव्र करणार आहोत। आम्ही अन्नत्याग आंदोलनाची सुद्धा तयारी केलेली आहे। धरणे आंदोलन तर आमचं चालूच आहे, पण अन्नत्याग आंदोलन आम्हाला जोपर्यंत श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ते करू। जिंदाबाद।